सामन्याला सुरुवात होते। कशेचा वाघ्या आणि वरचाईचा अक्षय। वाघ्याची एंट्री वाघासारखी किती लांब आहे तो बघा। अतिशय कौशल्यवान खेळाडू। सामना रंगता चुरशीचा होणार। या वाघ्या सांगतोय काय करत नाही तो। बँक ऑफ इंडिया मध्ये सेवानिवृत्त झालेले काशीनाथ पवार साहेब यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत। वाघ्याची पुन्हा एकदा एंट्री। जिंकायचं असलं की किती सावध खेळावं लागतं। एकमेकाला सांगताय शांत राहा, थांबा। अक्षयच्या संघातला सत्यवान छोटा मात्र कुठे दिसत नाहीये। वरचा हा खेळाडू पहिल्यांदा बघून घेतोय वाघ्याच्या साथीला किती आहे मित्र। वाघ्याच्या साथीला असलेला हा पकड घालण्यात एक्सपर्ट आहे। फसलेला आहे तो। अनिकेत जाधव थर्ड 9 नंबरचा हा खेळाडू अत्यंत संयमी मित्र हो। खरोखर त्यांच्याकडून एक आदर्श घेण्यासारखा आहे। सुंदर पकड येते सरकार बघितलं का। मी मागाशी जिंकलो कोपऱ्यावरच्याला सांगितलं होतं। सर्वांनी आपली काळजी घ्यायची आहे। कबड्डी हा खेळच असा आहे दुसऱ्याला पकडल्याशिवाय दुसऱ्याला ढकलल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही। खरं तर कबड्डी हा खेळ राजकारण्यांसाठी लागू पडतो असं मगाशी बरेच जण म्हणत होते। कारण एकमेकाचा पाय खेचण्यातच वर जाण्याची मजा आहे। अक्षयने आत्मघात केलेला आहे। 2 भाग कशेने पहिला टाइमआउट घेतलेला अक्षय। आता मात्र वरचाईचा संघ कसा कमबॅक करतो पाहूया। सुंदर हो पागव्यामध्ये घोडास जसा कोंबून धरावं त्या पद्धतीने त्याचा कार्यक्रम केलेला आहे। कशेचा संघ जबरदस्त फार्मा दिसतोय। तू नाही गोसत एकदा तुझी चाली ना तू गोसत नाही। कशेचा पॉइंट होतोय ना वरचा संघ पडला ते नाही बस। अत्यंत चुरशीचा सामना चाललेला आहे। सुनील गवळे सर बदल मारतात आणि लगेच खेळाडू 4 नंबरच्या खेळाडूला बाद केलेला आहे। कसे मात्र आपलं गुणांचं खातं खोलतंय। वरचाही थोडं बॅक फुटवर जात आहे की काय परंतु कबड्डी हा खेळ शेवटपर्यंत सांगता येत नाही। हा चक्र घेण्याचा प्रयत्न सुंदर पकड। नवीन उमद्या खेळाडूंना मात्र कशेकडून नवीन नवीन डावपेच शिकायला मिळत आहे। टाइम आउट घेत आहेत या ठिकाणी रसिक मायबाप प्रेक्षकांची तुफान गर्दी झाली आहे। त्याबद्दल त्या रसिक मायबाप प्रेक्षकांना लाख लाख धन्यवाद। आता मात्र अक्षयने खाता खोललेला आहे। सिंगल पॉइंट राईट बटन। वाघ्या काय करतोय बघूया। कशेच्या संघात वरच्या संघाकडून जर पकड झाली तर बक्षिसांचा वर्षाव नक्की होणार।
हरळ गावचे आलेले सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे हरळ गावचे आमचे सर्व कबड्डी प्रेमी पाचवच्या या परिसरातून अगदी जामदा खोऱ्यापासून अर्जुना खोऱ्यापासून ते कावेरी नावेरी खोऱ्यापासून अरे अक्षय पुन्हा एकदा बाद झालेला आहे त्यामुळे वरचाईचा संघ थोडासा बॅकफुटवर जातोय की काय मित्रांनो आत्मविश्वास गमावू नका हो बांधा इकडे पुढच्या वर्षी हा पण बांध आपल्याला फोडावा लागणार असं मैदानाला दिसतंय खेळाडू इतके लांब आहेत वाग्या ह्याला जर पकड झाली तर सुपर टॅकल होईल एकाला पकडलं गुण 2 खरं तर शाळेतले गुरुजी सुद्धा असे कधी 2 मार्क देत नाही इथे एकाला पकडल्यावर 2 गुण मिळणार आहे सिंगल पॉइंट बघूया हा खेळाडू मनापासून हसतोय तो म्हणतोय बघूया तुमची पकडण्याची हिंमत असेल तर तो मारतो एकच गुण मिळालाय वाघ्याला आम्हाला वाटलं होतं ज्या मनाने एवढे हात लांब आहेत त्या मनाने हा सगळं गोळा करून त्यांचा कार्यक्रम करणार प्रवास किती बाद होत आहेत बघूया स्वतः बाद झालेला आहे आणि सरांनी फोन केलेली आहे टाइम आउट कसे कारण सगळी व्यवस्था उभी आहे मंगळची रेडी संदीप भाई भिंगारडे आपल्याला सांगतायत की जास्त टेकू नका एवढी काळजी आपल्या प्रत्येक मित्राची घेणारा आमचा संदीप भाई भिंगारडे त्यांना भीती वाटते खांब पडेल पण तसं काही होणार नाही मामांचे हे सगळे खड्डे काढण्याचं काम आहे खांब रोवलेले मामाने मामा यांचा स्पीकर लाइटिंग सगळी व्यवस्था ही पाहण्यासारखी आहे आता मात्र अक्षयला जीवाची बाजी लावावी लागणार आहे सुंदर निघालेला आहे कांदा इथनं घोर बाहेर पडलेला आहे मित्र अशीच कामगिरी तुला करावी लागणार आहे आपल्या संघाला विजेता करायचा असेल तर जीवाची बाजी लावावी लागणार आहे मात्र थोडी जीवाची काळजी घ्या आणि जाधव 9 नंबरचा खेळाडू घाबरू नका मित्रांनो फोडकर अनिकेत फोडकर अतिशय संयमी खेळाडू आपल्या संघासाठी कधी विचलित न होणारा खेळाडू मगाचं 500 रुपयाचं बक्षीस बहुतेक आता इकडे लागतंय की काय अक्षय साठी बघूया अनिकेत तामणकर यांनी दिलं शाबास दोन्ही संघ शिस्तबद्ध असल्यामुळं माझ्यासाठी आता मात्र अक्षयला सुवर्ण संधी आहे गेम पलटवायची करूया मरो बघूया आदरणीय दिलावर मिस्त्री आणि 200 रुपयाची मंडळाला सहकार्य केलेलं आहे आणि मंगेजी पांचाळ यांनी 500 रुपये सहकार्य केलेले आहे दरम्यान अक्षयनं कमाल केलेले अक्षय आता मात्र सामना रंगात आलेला आहे मात्र कशोरी संघ काय करतोय बघूया 4 नंबर
रायपाटण संघाचा दुसरा टाइम ऑफ 19-11. मी मागाशीच म्हटलं हे फारसं काही कठीण नाहीये पण सोपं पण नाहीये. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी थंड पाणी गरम पाणी दोन्ही पाण्याची व्यवस्था करायची आहे. एकोणीस 11 संयमी धोरणाला सुद्धा पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद. पुन्हा एकदा अक्षय बादशाह या परिसरातला वडचाई स्पोर्ट क्लबचा बादशाह जर शांत आणि संयमी खेळला तर नक्की बादशाहसाठी जोरदार टाळ्या होऊ दे. पुन्हा एकदा वाघ्या इकडे बादशाह तिकडे वाघ्या 12-19. काय करूया अक्षयची वेगळी खासियत आहे. पहिला धरल्यासारखा करतो आणि नंतर सोडून देतो बाकीचे त्याचे काम करतात. बघूया आता अक्षय काय करतोय. सुजल चव्हाण पुढे आलेला आहे. मूर्ती लहान असल्यामुळे पाठवून दिसेना नेमकं काय होत. करके पर्यंत हा सगळा इतिवृत्तांत उद्या पोहोचवायचा आहे. सुजल आपली काळजी आपण घ्यायची आहे. 19-13. एक खांबी तंबू अक्षय आणि हा 4 नंबरचा खेळाडू अतिशय संयमी शिस्तबद्ध. सगळे प्रेक्षक अतिशय निरखून बघताय आता काय होणार. नक्की ह्या दोघातला एक जिंकणार एवढं ठाम सांगू शकतो आम्ही. एवढंच आता आमच्या हातात आहे. पुन्हा एकदा चढाई बघा. हा पण डावपेचाचा भाग आहे. बघूया पकड होते का. कसे जे हे खेळाडू शांत संयमी सावध पवित्र्याने खेळणारे. वडचाईचा संघ आक्रमकपणे सांगतोय थर्ड रेड करो या मरो. आले तरी वडे गेले तरी वडे. रामकृष्ण हरी. थांबा सावकाश निर्णय द्या. हो अक्षय सर अक्षय सर. सर आणि रेडर बाद झालेला आहे. थर्ड रेड. आता सावध खेळायचं मित्रांनो. बघूया अनिकेत जोडेकर. सोडा करतायत का आधी तेव्हा सोडताय. आपल्या पाहुण्याला आपण वेळेत सोडलं पाहिजे. अतिथी देवो भव. जास्त वेळ नाही. 14-20. तीन पॉइंट वरचाही गुणसंख्या होते 17-20. मित्रांनो 3 गुणांची फक्त पिछाडी आहे. तर हा 4 नंबरचा खेळाडू अतिशय शांत संयमी आणि कशाही संघाचं हेच वैशिष्ट्य आहे. शाबाश. जबरदस्त. 18-20. आता अक्षय काय करतोय बघूया. किती झाले. 20-21.
महापुरुष 20 वरचाई 21 काही होऊ शकता 2 वरून 21 अनिकेत थोडेकर अतिशय शांत संयमी खेळाडू एक गुणाची आघाडी आहे फक्त अक्षयनं संयमानं खेळायचं आहे आता वाघ्या उठलेला आहे त्यामुळे अक्षयला अक्षय आणि वाघ्या अशी जुगलबंदी डबल बारी सामना करकटेवरी घेऊन फिरतो माघारी शेवटच्या क्षणापर्यंत बादशाह पुन्हा एकदा आणि अक्षय जर संयमाने खेळला तर काही होऊ शकतं जरा पाठीमागे बसलेल्या पुढचं सांगत तरी चला नेमकं काय चाललंय नाहीतर जर असं माझा सरपंच सहकार्य केला तर आम्ही आपले ऋणी आहोत आता वाघ्याला कमाल करावी लागणार आपल्या संघासाठी मंगेश दादा हिरे स्वतः या ठिकाणी पाहणी करतात मित्र जरा बाजूला वा अंगावर पडतील जरा बाजूला वा बाहेरून शूटिंग तर काय करायची तू बाबा ओके ओके चला पुन्हा 1 पॉइंट आता महापुरुष देवस्थान हलवावं लागणार वाघ्याचा खेळ बघूया पाहायला मिळतोय काय वाघ्या संयमी शांत जय जय रामकृष्ण हरी वाघ्या सुरक्षित आपल्या घरी अक्षयने एकदा पुन्हा एकदा हात कमरेवर घेतले होते पण पुढे म्हणायचे अगोदर हात बाजूला घेतले आहेत आणि ते थोडेकर जोपर्यंत संघात आहे आणि हे दाढीवाला आपला 4 नंबरचा खेळाडू शांत संयमी जोपर्यंत आहे पाण्याच्या बाटल्या मैदानात बाजूला घ्यायची आहे पंच दाढीवाले खेळाडू दाढीवाले मधगे सर म्हणतात ते सरपंच आहे कबड्डी मध्ये फक्त न निवडून येता सरपंच होता येतं असं एकमेव खातं या सामन्याचे प्रमुख आहेत सरपंच थर्ड रेड या ठिकाणी भाईंचं आगमन झालेलं आहे त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत विनयची आज हळद आहे आणि त्यातून सुद्धा आपला या बाजारवाढीसाठीचा अमूल्य वेळ दरवर्षी प्रमाणे सावकाश मोजा आपण निर्णय खात्रीशीर द्या आदरणीय भाईंचं या ठिकाणी हार्दिक स्वागत भूषण कडू यांच्या बरोबर नाटकात काम करणारे बाजारवाडीचे कलाकार देवळकर साहेब थर्ड रेड आता गडबड करू नका हा याला म्हणतात कौशल्य स्वतःला सांभाळणारा हे बघा शाबास 1 पॉइंट कसे वरचाईचा हा खेळाडू स्वतःहून पकडायला गेला तो मला वाटतं नामवंत बरकंदार असणार
परंतु कशेळीचा महापुरुष हा संघ अतिशय नावाजलेला संघ. आणि टायमावर घेतलेला आहे वरचाईच्या अक्षयच्या संघानं. वरचाई 21 महापुरुष. फक्त 7 गुणांचा फरक आहे. पाण्याची सुविधा द्या पटकन. या ठिकाणी ओम बिंगाडे, प्रवीण बांदरकर या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करतायत. मला वाटलं ओमशेत पाणी घेऊन जात आहे. फक्त त्यासाठीचा आत्मविश्वास त्या संघामध्ये असावा. तीन खेळाडू बाद. कशेरीनं टाइम आउट घेतलाय. वाघ ह्या उठलाय. आता काही खरं नाही. वाघ पिसळतोय काय बघूया. आणि वाघाला मला वाटतं पिसळावर लागणार आहे. अक्षयला संयमानं खेळावं लागणार आहे. बघूया आता अक्षय काय करतो. 2-2 खेळाडू त्यामुळं पकड होऊ शकते. 24-28. सरांचा प्रयत्न फसला. एक नामवंत खेळाडू आहे. सरांचे नाव वाग्या तुषार एकमेकाला आधार देतात. कोण म्हणतो गरज नाही, कोण म्हणतो गरज आहे. 24-30. फक्त 6 गुणांचा फरक आहे. फारसा फरक नाहीये. आता मात्र अतिशय अक्षयचा प्रयत्न थोड्यासाठी फसलाय. सुपर टॅकल 2 पॉइंट सगळ्यांनी हो अक्षयच्या एका चुकीच्या प्रयत्नामुळे 3 पॉइंट. प्लस पॉइंट किती. 29-30. वरचाई 30 महापुरुष 29. पुन्हा एकदा कमबॅक. सगळ्यांनी डोळ्यात तेल घालायचं आहे. काळजीपूर्वक बघायचं आहे. आता आघाडी कशाची. 2 आघाडी. 32-30. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. पण कुणी ही शीग धरायची नाहीये. 32 कशे. वरचा 30. इकडं वाघ्या, इकडं अक्षय. आघाडीवर असले असते. दोन्ही संघ तुल्यवर. सगळ्या रसिक मायबा प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणा फिटवणारा असा सामना. चार नंबरच्या खेळाडूने एकट्यानं सामना फिरवलाय. अक्षयला बाहेर काढलाय आणि प्रयत्न याला म्हणतात वाघ्या. वाघ एकदा जागा झाला की सांगता येत नाही. वाघ एकदा जागा झाला की झोपत नाही म्हणजे म्हणतात. आणि झोपडा एकदा जागा होत नाही. बोनस किती झाला गुण सांगा सर. गुण भरण्यासाठी राजू भाई स्वतः बॅटिंग घेऊन आलेले आहे. किती झाले. 34-30. 34.
कसे 4 गुणांची आघाडी अक्षय कसे पुन्हा एकदा वाघा तुषार लावण्याचं मंदार ठुकरून आम्ही त्याला प्रेमानं वाघ्या म्हणतो आणि तो पण वाघासारखी कामगिरी करतो. जोरदार टाळ्या होते वाघ्यासाठी. वरचाही संघ थोडासा पाठीमागं परंतु काही होऊ शकतं. अजून अक्षयला उठवलं तर काही घडू शकतं आणि म्हणायची खोटी आणि अक्षय उठला. आता मात्र संयम दाखव मित्रा. वरचाची गुणसंख्या 31 आणि महापुरुष 35. कृपया आमच्या समोर जे आहेत राजूभाईंच्या बाजूचे त्यांनी एकतर पुढे झालेलं आम्हाला सांगावं किंवा आम्हाला पाठीमागे येऊन सहकार्य करावं. अक्षयने पुन्हा एकदा असं पण प्रयत्न केला आणि बालकर साहेबांचा 37-31. काही जण म्हणतात आता संपला विषय परंतु हा विषय संपणारा नाही. या दोघातला एक संघ जिंकला हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. फक्त कोण जिंकणार याच्यासाठीची आता आपल्याला फक्त ही लढाई जिंकायची आहे. पुन्हा एकदा वाघ्या. आता वाघ्याला जर पकड झाली पण वाघ्या हा घेऊन जाणार आहे. लाभ हात मंदार ठुकरून शेवटची 5 मिनिटाचा सरपंचाने आदेश दिलेला आहे. 37-32. मंगेश भाई रेडी. तिकडचा समोरचा एक खेळाडूचे पाय भरपूर हात आलेले आहेत मैदानात. काळजी घ्या. थोड्या वेळानं तो आडवा होती. दोन आला काय आतमध्ये आला काय पण 2 पॉइंट. फ्रेश रेड. लाईन टेस्ट घे. 34-37. अत्यंत तुल्यबळ सामना बाजारवाडी मित्रमंडळाने आयोजित केलेल्या अंकबळींच्या महासंग्रामातील खरोखर महासंग्राम पाहायला मिळतोय. प्रेक्षक दाटी वाटीनं जिथं आधार मिळेल त्याला टेकून उभे आहेत. शेवटची 4 मिनिटं. अनिकेत फोडकरे अतिशय एक लकब देत आहेत. टाइम आउट रायपाटण. सेकंड टाइम आउट आहे. चौतीस 37. कशाही 37. वरचाही 34. फक्त 3 गुणांची आघाडी. चला वाजवा शिट्टी सर. चल एक घेऊन ये. आता वाजवा की म्हणायची वेळ आलेली आहे. यानंतरचा होणारा सामना मारुती प्रसन्न आंबेवाडी गोपाळकृष्ण अगरवाडी दोन्ही संघांना सेकंड बॉल आहे. तयारी करायची आहे. हा सामना झाल्याबरोबर आपला सामना खेळवण्यात येणार आहे. मारुती प्रसन्न आंबेवाडी गोपाळकृष्ण अगरवाडी
तीनचे आघाले वाघ्याच्या संघाला थर्ड रे. आता एक संधी आलेली आहे वरचाई संघाला सावधपणे खेळण्याची. बोनस ऑन आहे सगळं ऑन आहे. कोणताय घोष कोणताय त्या पद्धतीने कोणताय बोनस आहे का? बोनस आहे. थँक्यू मंडळ. शेवटची 3 मिनिटं आता अक्षय पेटलेला आहे. संघासाठी काय करतोय संघाचा गोल लागणार आहे. जय जय राम कृष्ण. नमस्कार. घ्या लाईन टच घ्या. आला परत आला. घेऊन पुन्हा एकदा अक्षय माधव म्हणतात काय जण म्हणतात पुढे घाबरतायत. तू ठरव तू आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शेवटची 2 मिनिटं आणि हा छोटा खेळाडू 37 स्कोर झालेला आहे 36-39. 39 कशाही 36 वरचाई फक्त 3 गुणांची पिछाडी वरचाई. जागा घे. 40-36 एकाला घेऊनच ये तू. दोन ऑफिशियल घ्या पाहिजे तर टाइम सर. बघा खांद्याला लागलाय त्याला बघा. आदरणीय डॉक्टर रेड्डी या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे आम्ही घाबरत नाही. अण्णांच्या पाठीमाग डॉक्टर सेवा देणारे आदरणीय चेतन रेड्डी. 2 अंदर ना काय त्याला पण मारला ना. एक पॉइंट गुणसंख्या होते बघा 37-40. एक प्लेअर चेंज केलेला आहे. शेंडीवाला प्लेअर आलेला आहे आपला. त्याचे नाव काय मित्र? तेजस रोडे. चालू करा. 37-40. मगाशी ह्याच्या अक्षयच्या हातातून सटकलेला हा छोटा खेळाडू कशाही 3 गुणांची आघाडी वाघ्याच्या संघाला. वाघे आहे बाहेर, अक्षय आहे आत. आता मात्र चुरस होणार. हो शेवटचं 1 मिनिट आहे. जरा बजेटवाल्यांना जरा दिसू दे. 1 पॉइंट राय पाटीलला. 39-40. घाय केली पाहिजे. सगळ्यांनी गुणसंख्या ऐका. 39-40. 1 गुणाची आघाडी. 39-39.
यांनी पण मिस्टेक केली, यांनी पण केली. त्याला चान्स अतिशय दोन्ही नामवंत संघ, दोन्ही संघांचं अभिनंदन. वरचाई संघ 3 गुणांनी विजयी. अजून 1 मिनिट जाईल, 1 पॉईंट जाईल. पंचांना सूचना आहे, तुम्ही मागे या. सामना संपवलेला आहे. पाहिजे होता.